श्री स्वामी समर्थ. नमस्ते स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं स्वामी समर्थ भक्ती या यूट्यूब चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींचे सुविचार ऐकणार आहोत. हे सुविचार ऐकून प्रत्येकाने त्या गोष्टी आपल्या आचरणात आणायचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून प्रत्येकाला सुखाचा अनुभव येईल. तर चला स्वामी भक्तांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. स्वामी सांगतात, जो नुसता नामात राहील त्याला मी अखेरपर्यंत सांभाळ. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. संकटांना कधी टाळायचं नसतं, त्यांना सामोरं जायचं असतं. कोणी नावे ठेवली तर थांबायचं नसतं, आपण आपले चांगलं काम सुरूच ठेवायचं असतं. गरीबाला केलेले दान आणि सद्गुरु स्वामींचे मुखात घेतलेले नाम कधीही वाया जात नाही. देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. त्या अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे. जेथे नाम आहे तेथे मी आहे. नामावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे होय. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. विचारांवर लक्ष ठेवा, त्यांचे शब्द होतात, आणि शब्दांवर लक्ष ठेवा, त्या कृतीत उतरतात. कृतींवर लक्ष ठेवा, त्या सबबे बनतात. सबबेंवर लक्ष ठेवा, त्यातून चरित्र घडते. चारित्र्यावर लक्ष ठेवा, ते आपले भविष्य घडवते. तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे होऊ देणार नाही. जी झुंज तू खेळत आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत राहणार आहे मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जे झाले नाही त्याची काळजी करू नको. मी असे काही करीन की जे तू विचारही केला नसशील. सुख इतकेच द्या जेणेकरून अहंकार येणार नाही, आणि दुःख इतकेच द्या की देवावरील आस्था उडू नये. कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडवू नका, कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो. मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. उपवास हा नेहमी अन्नाचाच का करायचा? कधी कधी वाईट विचारांचाही करावा. कधीतरी उपवास अहंकाराचा करावा, कधी उपवास मीपणाचा करावा. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. तसेच आपले नातेवाईक मित्रमंडळी सोबत जरूर शेअर करा, जेणेकरून स्वामींचे सुविचार त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचतील. आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ.